या मावळ्यांच्या जोरावर आपण आज स्वातंत्र्यात आहोत. जर छत्रपती शिवाजी महाराज जर नसते ना महाराज, ही मंदिर आपल्याला पाहायला मिळाली नसती. आषाढी कार्तिकीची वारी आपल्याला चालायला मिळाली नसती महाराज. इथं सगळं दुर्जनांचंच राज्य झालं असतं महाराज. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला त्या कीर्ती जगा माझ्या, जगा माझ्या, राहिला त्या कीर्ती जगा माझ्या. कुठलं पद मिळालं हे लोकांना? आमचं चालतं. मी सरपंच आहे, मी आमदार आहे, मी खासदार आहे, मी नगरसेवक आहे, मी म्हणतो मी कीर्तनकार आहे, मी गायक आहे, मी वादक आहे, मी विनेकरी आहे. चौथार पुढे आला आज मी चौथार आहे. हे सगळं मै 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 मै. अरे काहीच नाही ना बाबा तू. आलं लक्षात? आणि हे आपलं कशासाठी चाललंय? काय मिळालं महाराज तानाशी माणूस सरेलला? आधी लगीन कोंडाण्याचे, मग लगीन रायबाचे. काय मिळालं महाराज? कुठल्या पदासाठी ही लोक झटली महाराज? कुठल्या पदासाठी? अहो स्वतःच्या जीवाचं त्यांनी बलिदान केलं, जीवाची पर्वा केली नाही महाराज. राजा तुम्ही विषय पोहोचा. माझी प्रभूंचं वाक्य महाराज आहे. तो त्याची सलामी द्या, तोपर्यंत हा बाजी प्राणाची बाजी लावणार. तोपर्यंत हा बाजी म्हणतो काय? अहो जरा छातीत भाले घुसले महाराज, तगडे घुसले, तरी सुद्धा जोपर्यंत तो त्याची सलामी झाली नाही तोपर्यंत बाजी प्रभू देशपांडे महाराज जमिनीवर कोसळले नाही. आणि तिकडून राजा बरोबर पोहोचल्याबरोबर जशी तिकडून तो त्याची सलामी झाली महाराज, राजे आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा साकावी विनंती माझी. काही चुकलं असेल मोठ्या